तुम्ही पाहू शकता की अतिशय जवळून या ठिकाणी पालखीचं दर्शन आपल्याला घेता येत आहे। पुण्यामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे आणि ही पालखी या ठिकाणी पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे पालखीचं आणि सम्यक क्रांतीच्या माध्यमातून आपण या पालखीचं अगदी जवळून दर्शन घेत आहोत। आपण बघितलं की मोठा पोलीस बंदोबस्त। विश्वची माझे घर असं म्हटलेलं आहे। अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे बरेन तिन्ही लोक। अवघाची संसार म्हणजे कसं? अवघाची संसार म्हणजे संपूर्ण जगताला मी सुखाचा करीन असं म्हटलेलं आहे। काय पण पांडुरंगाकडे काय मागणी करणार? सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव, निरोगी ठेव, व्यवस्थित सगळ्यांचं राहणे आहे, आरोग्य राहू दे, दरवर्षी वारीला येऊ दे। प्लीज फॉलो, लाइक, शेअर, कमेंट and subscribe the सम्यक क्रांती चॅनल। थँक यू। जय महाराष्ट्र। आज आपण या ठिकाणी पुण्यातील पालखीमध्ये आहोत। आळंदी रोडला ही पालखी आलेली आहे। आपल्या मागे बघू शकता की या ठिकाणी पालखीचं आगमन पुण्यामध्ये झालेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी या ठिकाणी आलेली आहे आणि इकडचं जे लाईव्ह दृश्य आहे ते आपण आता बघूया। ते लाईव्ह दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर ही पालखी या ठिकाणी पोहोचलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात वारकरी या ठिकाणी आलेले आहेत। वर कर आता, ते दाखव, मला दाखवायची गरज नाही आता। तर मोठ्या प्रमाणात वारकरी या ठिकाणी आलेले आहेत, आपण बघू शकता। या ठिकाणी वारकरी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। अरे चॅनल वाला जाऊ दे। चला अरे ये चला तर आपण बघू शकता या ठिकाणी पालखीचं लाईव्ह दर्शन आपण सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। पुण्यामध्ये पालखी आलेली आहे आणि या पालखीचं लाईव्ह दर्शन आपण पाहत आहात। या ठिकाणी पालखी आहे, दाखव ना, वर कर। या ठिकाणी पालखी आहे आणि पालखीचं दर्शन आपण अगदी जवळून या ठिकाणी घेत आहोत। पालखी या ठिकाणी आलेली आहे आणि अनेक भाविक आपण बघू शकता। अनेक भाविक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आलेले आहेत आणि ते या ठिकाणी दर्शन घेत आहेत। आपण अगदी जवळून पालखीचं दर्शन घेऊया। आपल्या सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह हे दर्शन आपण पालखीचं घेत आहोत। या ठिकाणी पाहू शकता की अतिशय जवळून या ठिकाणी पालखीचं दर्शन आपल्याला घेता येत आहे। पुण्यामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे आणि ही पालखी या ठिकाणी पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे पालखीचं आणि सम्यक क्रांतीच्या माध्यमातून आपण या पालखीचं अगदी जवळून दर्शन घेत आहोत। आपण बघितलं की मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। अरे वा, आप इसमें आपण बघू शकता की सर्व धर्माचे लोक या ठिकाणी आहेत, पंजाबी आहेत, सगळे धर्माचे लोक या ठिकाणी आहेत। तर असं हे पालखीचं स्वरूप आहे। हे फक्त मराठी भाषेपुरतं नाही तर सर्वांसाठी आहे। तर हे पालखीच्या समोरून आपण
अशी भव्य दिव्य गर्दी या ठिकाणी गर्दी दाखव सगळीकडे. तर अशी भव्य अशी गर्दी लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आपल्याला पाहायला मिळतात. मला दाखव माझा शोध. तर आपण बघत आहात समोरच सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पालखीचं आगमन पुण्यामध्ये झालेलं आहे. आळंदी रोडला येरवड्याच्या जवळ ही पालखी आलेली आहे. आपण बघू शकता माझ्या मागे या ठिकाणी पालखी आहे आणि अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये आपले विचार नक्की मांडा. धन्यवाद. आपण या ठिकाणी बघणार आहोत की संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जे अश्व आणि बैल आहेत त्यांचं निवासस्थान या ठिकाणी आहे. आपण बघू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे अश्व आहेत ते अश्व आणि बैल या ठिकाणी ठेवलेले आहेत. इथे बैल आहे, पुढे अश्व आहे, आपण बघू शकता. आलंय का? तर हे अश्व बैल आहेत आणि याच ठिकाणी अश्व बाजूला आहेत. अश्व बांधतात. तर या ठिकाणी बघू शकता आपण जे काल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आळंदीमध्ये जे अश्व बघितले ते अश्व या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. नीट दाखवू ना व्हिडिओ त्या माणसाला. पलीकडचा घे. तर हे अश्व आहेत जे पालखी सोबत गेले अनेक वर्ष पालखी सोबत असतात आणि पंढरपूर पर्यंत हे अश्व जातात. तर हे अश्व या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. सम्यक क्रांती चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि आपले विचार नक्की मांडा. आणि बैल निघालेले आहेत. या ठिकाणी आपण विश्रांतवाडीच्या जवळ फुलेनगर या ठिकाणी आहोत आणि या फुलेनगर आरटीओच्या जवळ हे दृश्य आहे. खूप लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी भक्तिभावाने ये पुढे जेवतात. आता इकडचं हे आहे आळंदी रोड येथील पालखीचे दृश्य. काय नाव तुमचं? अक्षय. कुठून आले तुम्ही? मी पुण्याचाच आहे. पुण्याचं आहे. बरं, काय कुठपर्यंत राहणार आहे? आता जायचं जिथपर्यंत आपल्याला चालणं होईल तिथपर्यंत. एक देव काय पांडुरंगाकडे काय प्रार्थना करणार आहे? काहीच नाही, फक्त सुखी ठेव, बाकी काही नाही. बाकीच आम्हाला सुखी ठेव, सगळ्यांना सुखी ठेव, बाकी काही नाही पाहिजे. बरं, मतदान करता का? हो करतो की. इमानदारीने करता का प्रामाणिकपणे का पैसे घेऊन करता? इमानदारीने प्रामाणिकपणे जे काम करते आपल्या देशासाठी त्याच्यासाठीच करतो. धन्यवाद. तर आपण बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी भक्त जेवण करत आहे. इकडे या.
काय नाव? साई ललित राणे. काय? साई राणे. साई राणे. कुठून आलाय? आळंदी. बरं, काय प्रार्थना करणार आहे पांडुरंगाकडे? यावर्षी शेतकऱ्यांना चांगलं पीक आणि चांगली उत्पन्न होऊ दे, कारण शेतकऱ्यांचं दरवर्षी पावसामुळे खूप नुकसान होतं. तर यावर्षी चांगलं पीक झालं पाहिजे अशी माऊलींकडे प्रार्थना. मतदान करतो का? नाही, अजून वय नाही बसत. वय नाही. थँक्यू. कुठून आले? मोहरी, वारणा, कोडोली, कोल्हापूर. काय काय प्रार्थना करणार आहे पंढरीला आणि ज्ञानेश्वरांना? प्रार्थना काय करायची हाय ती हाय व्यवस्थित राहून दे, सगळे जण चांगले पाऊस पाणी पिकून दे, सगळ्यांचे सुखदुःख सगळे निरसन होऊन द्यात, एवढंच मागणं आहे, बाकीच काय नाही. आणि मतदान करता का तुम्ही? करतो. पैसे घेऊन करता का प्रामाणिकपणे न पैसे घेता करता? न पैसे घेता प्रामाणिकपणे. अच्छा, धन्यवाद तुम्ही. काय नाव तुमचं? नामदेव, नांदेड जिल्हा. नांदेड. नांदेड जिल्हा. कधी आले तुम्ही? परवा दिवशी. आणि कुठपर्यंत जाणार आहे? पंढरपूर. पांडुरंगाचे दर्शन आले. काय पांडुरंगाला काय मागणी करणार आहे? काय मागत नाही, वारी एवढीच घडव, वर्ष वारीच घडव माऊलीची. वारीच घडव. मतदान करता का? मतदान करतो ना. पैसे घेऊन करता का? नाही, पैसे घ्यायचे नाही. दान, अन्नदान, कन्यादान हे दान श्रेष्ठ असते, मतदान श्रेष्ठ असतो. काय घेऊ नये. अन्नदान, कन्यादान. लोक चिकन मटन पैसे घेऊन मतदान करतात. नाही, ते काय घेऊ नये. नित्यनेमाने पांडुरंग माऊलीची साक्षीने काय घेऊ नये, काय घेऊ नये कोणाचं. धन्यवाद. मावशी या इकडे. काय नाव तुमचं? शोभा पांडुरंग गायकवाड. कुठून आले तुम्ही? पुण्यातनं. आळंदी. आता आळंदीवरनं पंढरपूरला जायचं. काय मागणी? पांडुरंगाला काय मागणी करणार? काय नाही, आपलं हातपाय सुखाचं राहू द्यावा, नाही का, आणि चांगलं हे करावा. सोनं चांदी मागणार, पैसा मागणार? काय नको, सुख मिळालं बाद झालं. 3 लाख आहेत, सुना आहेत, 6 नातवंड आहेत. मतदान करता का? हा, लोक पैसे घेऊन चिकन मटन घेऊन मतदान करतात, तुम्ही? आम्ही काहीच घेतच नाही. दिलेला आम्ही परत देतो. आमचं नाव कुडा म्हणतो. माझा मुलगा आहे स्वतः कार्यकर्ता. खूप चांगलं वाटलं तुमचं ऐकून. धन्यवाद. आणि वर्ष बोलते पण त्यांना की आमचं नाव काढून टाका, नाही तर आम्हाला वरायटन घरची. ठीक आहे. धन्यवाद. काय नाव तुमचं? मुकेश गोयल. कुठून आले तुम्ही? पुंडा, संगमवाडी. काय पांडुरंगाला काय मागणी करणार आहे? पांडुरंगाला सगळ्यांना सुख शांती मिळो, या जगात शांती व्हावं. आणि मतदान करता का तुम्ही? मतदान करतात. नक्कीच आपल्या जातीच्या लोकांना करत असेल किंवा आपल्या नात्याच्या लोकांना करत असेल, नाहीतर चिकन मटन पैसे घेऊन करत असेल. नाही, तसं काय मतदानाचं तसं केलंच नाही पाहिजे. मतदान चांगल्या उमेदवाराला दिलं पाहिजे. सगळ्यांना सुख मिळो, पूर्ण जगात शांती हो. धन्यवाद. काय नाव तुमचं? संजय कांबळे. कुठून आलाय? नांदेड. काय पांडुरंगाला काय मागणी करणार? पांडुरंगाला काय नाही, पाऊस पाणी, शेतीतलं पीक वगैरे सगळं चांगलं यावं हेच मागणी आहे आपली. धन्यवाद. काय नाव तुमचं? आरती करून जाऊ नये. कुठून आले? पुण्यावरनं बावधन. काय पण पांडुरंगाकडे काय मागणी करणार आहे? सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव, निरोगी ठेव, व्यवस्थित सगळ्यांचं राहणे आहे, आरोग्य राहू दे. दरवर्षी वारीला येऊ दे. वारीला यायला टाका. प्रवीणा करण जाऊ नये. काय मागणी करणार आहे? काय सगळ्यांना सुखी समाधानी, बाकी काय. मतदान करता का? मतदान हो करतो ना.
लोक पैसे चिकन मटन घेऊन मतदान करतात, तुम्ही तसं करता का? नाही नाही, आम्ही नाही तसं करत. नक्की? हो हो, त्यांनाच आम्ही मत देतो. आपल्या जातीचा आहे म्हणून करता का? नाही नाही नाही, जो काम करतो तो कोणी असू द्या, जो आमचं काम गरीबाचा तो. धन्यवाद, खूप खूप आभार तुमचे. ओके ओके, थँक्यू. हा माऊल्या, औदुंबर अनिल भांडेकर, कुठून आहे? सोलापूर. सोलापूर. पांडुरंगांकडे काय मागणी, म्हणजे काय प्रार्थना करता तुम्ही? पांडुरंगाकडे सर्वांना सुखी समाधान सुख समृद्धीचं सगळ्यांना देणं देव, आणि पावसाचं व्यवस्थित व्हावं. आता पाऊस जे जास्त प्रमाणात होत आहे ते पावसाचं प्रमाण थोडं कमी व्हावं. शेतकऱ्यांना जेवढं लागतं तेवढं पाऊस येऊ दे, बळीराजाचं राज्य येऊ दे, एवढं मागणं आहे विठुरायाकडे. तुमचं काय नाव? नागेश पांडुरंग भांडेकर. तुमचं काय म्हणणं आहे पांडुरंगाला? काय आता जे सांगितलेत आमचे माऊली तेच म्हणणं आमचं सगळ्यांचं, की बळीराजाचा दिवस येऊ द्या, पाऊस कमी प्रमाणे होऊ द्या, एवढीच प्रार्थना आहे देवा, दुसरं काय. गुन्हेगारी लय वाढलेली आहे पुण्यामध्ये. आपण बघितलं ते हगवण्याची जी सून होती तिला मारून टाकलं पैशासाठी, तर काय वाटतं तुम्हाला? नाही, ते अत्यंत एकदम दुःखद घटना झालं, तसं व्हायला नाही पाहिजे होतं, पण ते घटना झालं. आता भविष्यात तर असे घटना कमी व्हावं आणि प्रशासनानं आता एकदम सक्तीची कारवाई करावी गुन्हेगारांना. पहलगामची हत्या झाली, त्यानंतर अहमदाबादला विमान पडलं, अशा काही घटना घडत आहेत. तर या घटना घडत असताना तुम्ही काय सांगाल? नाही, आता ही घटना तर घडत आहेत एकदम. आता एक असं निसर्गाच्या विरुद्ध घटना घडत आहे. निसर्गाच्या विरुद्ध म्हणजे कसं, आता लोकांना हे कळायला पाहिजे की निसर्गाच्या विरुद्ध वागणूक कमी केलं पाहिजे. निसर्गाच्या विरुद्ध वागणूक दिलं तर मग निसर्गाचं असं प्रकोप होणार. मतदान करता का तुम्ही? हो, करतो ते. मतदान करताना तुम्ही काय आवाहन कराल जनतेला, कशा प्रकारे मतदान केलं पाहिजे? नाही, मतदान करताना आता अगोदर मत कुणाला घालताय, तो किती सुशिक्षित आहे, तो काय करतो, तो काय करू शकतो, तो किती कामाचा आहे, ते बघून सर्व मतदारांनी मतदान करावे. लोक जातीभेद बघून मतदान करतात, आपल्या जातीचं आहे तर त्यालाच केलं पाहिजे, नाहीतर पैसे घेऊन मतदान करतात. काही लोक चिकन मटन घेऊन मतदान करतात. तर अशा प्रकारे जर का मतदान केलं तर ह्या लोकशाहीचं कसं होणार, काय वाटतं तुम्हाला? नाही, लोकशाहीचं पूर्ण वाटोळा होणार आहे. असं तर मतदान अजिबात करू नये, जातीवाद तर अजिबात करू नये. आता समोरचा जे उमेदवार आहे तो किती कामाचा आहे, किती सुशिक्षित आहे आणि किती काम करू शकतो, आणि आपल्यासाठी वर केंद्रापर्यंत किंवा राज्य सरकारपर्यंत का आपलं म्हणणं मांडू शकतो, तो विचार करून तो उमेदवार आपण निवडून द्या. आपण बघतो आता खूप मोठं वार चाललेलं आहे, इराणचं वार चाललेलं आहे, इस्रायलचं वार चाललेलं आहे, युक्रेन या ठिकाणी वार चाललं. आता मध्यंतरी भारत आणि पाकिस्तानचं सुरू होतं. तर हे युद्ध थांबवण्यासाठी काय करावं लागेल? हे युद्ध थांबवण्यासाठी सर्वांचं एकमताने विचार व्हायला पाहिजे, सगळ्यांचं विचाराचं देवाणघेवाण व्हायला पाहिजे. आता काय झालं, प्रत्येक देश मी मोठं असं करत आहे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. कोणता देश मोठा आहे त्यांचा काहीतरी समज घेऊन कोणतं देश लहान आहे ते त्यांचा ऐकायला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी कोणती शिकवण दिली जे तुम्ही सर्व जनतेला सांगाल की ती त्या शिकवणीचा तुम्हाला फायदा होईल आणि ती शिकवण चांगली आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर असं म्हटलेलं आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे बरेन तिन्ही लोक. अवघाची संसार म्हणजे कसं, अवघाची संसार म्हणजे संपूर्ण जगत, संपूर्ण जगताला मी सुखाचा करीन असं म्हटलेलं आहे. त्यामुळं सगळ्यांनी अध्यात्मिकतेकडे वाटचाल केली तर ज्ञानेश्वर महाराजांचा कृपा आशीर्वाद सगळ्यांना लागेल आणि अवघाची संसार सुखाचा. सम्यक क्रांती चॅनल बद्दल तुम्ही काय सांगाल? आमचं चॅनलचं नाव सम्यक आहे, तर याबद्दल या सम्यकचा काय अर्थ तुम्ही सांगू शकता? सम्यक चॅनलचं सम्यक चॅनल आता सध्या प्रसार माध्यम चांगलं करत आहे. प्रत्येकाने सम्यक चॅनलला प्रतिसाद द्यावा. सम्यकचा अर्थ काय सांगू शकता? सम्यकचा अर्थ हिरा. धन्यवाद, खूप खूप आभार आपले.
चला जाऊ पुढच्या ब्लॉग